पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातल्या 2 प्राध्यापकांना आता अटक करण्यात आली। पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेला अटक झाली आहे। दुसरीकडे परीक्षा रद्द झाल्या, त्यामुळे नीटच्या 3 विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती आहे। बघूयात। नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातून आणखी एका प्राध्यापक महिलेला अटक करण्यात आली आहे। बायोलॉजीच्या प्राध्यापक असलेल्या मनीषा मांढरेला सीबीआयनं बेड्या ठोकल्यात। याआधी केमिस्ट्रीचा प्राध्यापक पीव्ही कुलकर्णीलाही सीबीआयनं अटक केलेली। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे। यात पुण्यात ब्युटी पार्लर चालवणारी मनीषा वाघमारे हिचाही समावेश आहे। सीबीआय आता मनीषा वाघमारेच्या पतीचीही चौकशी करणार आहे। मनीषा वाघमारेचे पती डॉक्टर संजय वाघमारे यांचा पुण्यातल्या बिब्बेवाडीमध्ये दातांचा दवाखाना आहे। नीटच्या परीक्षा प्रक्रियेत मनीषा मांढरेला तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेलं। मनीषा मांढरेनं मनीषा वाघमारेच्या माध्यमातून नीट परीक्षेच्या उमेदवारांसोबत संपर्क साधला होता। एनटीएची संपूर्ण पेपर सेटिंग कमिटी आता सीबीआयच्या रडारवर आहे। नीट परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून देशभरात 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे। दिल्ली, गोवा आणि राजस्थान या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आपलं जीवन संपवलंय। विद्यार्थ्यांनी अशी पावलं उचलू नयेत, सरकार त्यांच्या सोबत आहे, असं आवाहन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी केलंय। या परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन अधांतरी बनलं आहे आणि त्या नैराश्यतेच्या पोटीतूनच 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। हे सरकारला लांछनास्पद आहे। सहजासहजी पेपर फुटतातच कसे याच्यावर गांभीर्याने विचार करण्याच्या ऐवजी ह्या सर्व प्रकाराचं थातुरमातुर स्पष्टीकरण करतात, हे दुर्दैव आहे। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवीन डेट जाहीर केलेली आहे। त्या डेटला परीक्षा होतील। नीट सारखी परीक्षा जर लीक होते हे दुर्दैव आहे, सर्वांकरता चिंतेची गोष्ट आहे। त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आता कसं सर्व्हिलन्स करता येईल ज्यातनं हे नीट पेपर लीक होणार नाही, कुठलेच पेपर लीक होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे, केंद्र सरकार घेत आहे।